म्हणतो ना एखाद्याला शांत बसवत नाही, त्यातला माझा नवरा खरंच. बाबाने उलटा झाला खरंच, म्हणजे खूप जास्त विकनेस आला आहे, पण माझ्या नवऱ्याला अजिबात शांत बसवत नाही. काम केल्याशिवाय करमत नाही. काम करायचंच आहे आम्हाला, शांत बसायचं नाही आहे. पहिलं तर टेप नीट करून झाला, स्पीकर होता आमच्याकडे तो असं घरात कोणी आजारी असलं की तुमचं पूर्ण घर आजारी असल्यासारखं वाटतं नाही का. तर शिवमच्या बाबांची तब्येत बिघडलेली होती म्हणजे अजूनही आहे, पण मी त्यामुळेच व्लॉग शेअर करत नव्हते, कारण तेवढा वेळ मला मिळत नव्हता. हॉस्पिटल, घरी, बाहेर सगळ्या गोष्टी बघायच्या होत्या, त्यामुळे मग व्हिडिओ शूटिंगसाठी, एडिटिंगसाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. त्यामुळे मग कोणतेही व्हिडिओ शूट केलेले नाही आहेत. पण मित्रांनो, मला जसं शक्य होईल तसे मी व्हिडिओज घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते. कारण आज मी आजच्या व्लॉगमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे शिवमच्या बाबांची तब्येत बरी नसतानासुद्धा ते किती गोष्टी हँडल करतात, किती काम करतात, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर इथे BP वगैरे चेक करून झालेला होता. काल पण त्यांना आम्ही हॉस्पिटलला घेऊन आलेलो, पण मी तेव्हा व्हिडिओ शूट केला नव्हता. त्यानंतर मग पाणी आम्ही आता फिल्टरचंच पितो आहे, कारण बाहेर सर्दी, खोकला, जुलाब, उलट्या याचं सगळ्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे मग आम्ही आत्ता सध्या फिल्टरचं पाणी भरून आणतो आहोत. 10 रुपयामध्ये 20 लिटर पाणी असं भेटतं वाटतं, तर तेच घेऊन येतो आहे. कारण स्वतःचा जीव, स्वतःची काळजी हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे मग घरी फिल्टर मी बसवत नाही आहे, कारण पाणी खूप घाण येतं आणि ते फिल्टर लवकर खराब होत राहील. त्यामुळे मग मला आत्ता तरी फिल्टर नको वाटतं आहे, पण जेव्हा सगळ्या गोष्टी अपडेट होतील तेव्हाच नक्कीच बसवून घेण्याचा मी प्रयत्न नक्कीच करणार आहे. पण बघू शकताय साधारण 5 ते 10 मिनटं लागतात. पूर्ण कॅन भरण्यासाठी 2-3 मिनटं लागतात वाटतं. त्यानंतर मग शिवमचं एक शिबिर होतं शाळेतर्फे, तर त्या शिबिरात जायचं होतं. तर तिथे गेल्यानंतर भरपूर पालक आलेले होते. बऱ्यापैकी आम्ही पोचेस्तोवर भरपूर पालक गेलेसुद्धा होते. सगळ्यांना माहीतच असेल की शिवम कर्णबधीर आहे. तर कर्णबधिरत्वाच्या त्यांच्या काही टेस्ट होत्या, काही त्याला मशीन वगैरे मिळणार आहेत का त्याची चौकशी करायची होती. तर त्यासाठी आम्ही गेलेलो होतो. तर तिथे बघू शकताय तुम्ही भरपूर पालक आलेले होते आणि हे शिबिर होतं तळेगाव दाभाडेला. तर हे शिबिर पंचायत समिती मावळ यांच्यातर्फे करण्यात आलेलं होतं, कारण शिवम ग्रामपंचायतीच्या शाळेत जातो. तर त्यांच्याकडनं हे सगळं. बटाटा कितीला आहे काका? पैसा दे दो, पैसा दे दो, वो कर दो 40 रुपया। अरे 3 पाव है अनार क्या बोला है? 140 अनार। वही डाउन होता रहता है। इसमें बड़ा साइज है ना, 150 रुपया वाला भी है, 50 रुपये किलो वाला। एक हाँ, एक 80 रुपया वाला भी है, तो अलग अलग रेट है। ये लीजिए चाचा। 1 किलो ना अर्धा इतना पाठ मारायला लागत। TV लावून त्याचं बसतो, TV लावून बसलेला असतो. कितीला? तिसरी. आणि एकदम किराय बोलतो बरं का, बरेच शब्द बोलतो आता. घेतलं बघून फिरून येऊ चला ना. घेतली ना, खाल्ली मी तिथे दिवशी. आता जाऊन येऊ चल. बरी नाही आहेत तरी पण आम्हाला कामं करायचेच आहेत.
खरं तर हा बेड आहे, सोफा कम बेड आहे. बेडरूममध्ये पण माझा सोफा कम बेडच आहे. तर प्रॉब्लेम असा होत होता की हा खूप खाली जातो आहे, म्हणजे याच्यावरची गादी खूप खाली जाते आणि त्याच्यावरची गादी खूप वरती राहते. तर का होतं आहे त्यानंतर मग आम्हाला समजलं की याच्या इथे जे चाकं असतात ना, ते दोन्ही साईडचे हे चाकं तुटलेत, त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो आहे. मग आता शिवमच्या बाबांना दुपारी इंजेक्शन वगैरे लावून आणलं आहे. बरं नाही आहे, सलाईन झाली आहे, पण तरीसुद्धा काम करायचंच आहे आम्हाला. शांत बसायचं नाही आहे. पहिलं तर टेप नीट करून झाला, स्पीकर होता आमच्याकडे, तो बार काहीतरी म्हणतात तो आहे, तो नीट करून झाला. त्यानंतर आता बेड काढलेला आहे. बघू शकता सगळा पसारा काढला आहे, कारण लेवल मेंटेन करण्यासाठी मी त्यावरती काही सतरंजा वगैरे टाकत होते, त्यामुळे मग आता ते सगळा पसारा काढला आहे. आता मला असं वाटतं की यामध्ये जे माझं सामान आहे ना, ते पण मला काढावं लागतं आहे की काय. बघू शकता या खालचा मी सगळा कचरा वगैरे स्वच्छ करून घेतला आहे, सगळं घाण कचरा वगैरे काढून घेतला आहे. खरं तर काल रात्री मलासुद्धा खूप जुलाब आणि उलट्या झाल्या. खरंच म्हणजे खूप जास्त विकनेस आला आहे, पण माझ्या नवऱ्याला अजिबात शांत बसवत नाही. काम केल्याशिवाय करमत नाही, असं झालं आहे माझ्या नवऱ्याचं. बरं नाही आहे, त्यांना पण खूप त्रास झाला. रात्री खूप पोट दुखत होतं. खरं तर माझं कसं झालं माहिती का, अशा सिच्युएशनला मला व्हिडिओ शूट करायला फार असं वाटत नाही की मी व्हिडिओ लावावा. आणि काय होतं माहिती का, ती व्हिडिओ लावायच्या नादात कुठेतरी भांडणीच व्हायचे असं मला वाटतं. त्यामुळे मग मी त्या कंडिशनला व्हिडिओ काढायच्या मागे लागत नाही. पण मग सकाळी दवाखान्यात गेलो, थोडंसं इंजेक्शन वगैरे घेतलं आज पण, आणि थोडंसं बरं वाटतंय आज त्यांना. पण मग आजच्या दिवस आराम करायचा, तर तसं आमच्या घरी अजिबात होत नाही. म्हणजे ते आपण म्हणतो ना, एखाद्याला शांत बसवत नाही, त्यातला माझा नवरा आहे खरंच. तब्येत बरी नाही तरी उद्योग कमी होत नाहीत. काय आणायला गेले होते? नवीन आणले, पण उंची बरोबर आहे का? ठीक आहे. पहिले हे होते, हे असे तुटले. आता हे लावतोय आम्ही. राहीन का पण? क्वालिटी याची चांगली होती. असंच नाही तर मग काहीतरी आण, म्हणजे तुला व्हिडिओ सांगेन झालं माझं. माझ्या मागे एवढा पसारा काढून ठेवला. घरी राहू. काय थोडं काय पण आपटायचे नसतं ते बरं का. पण मला असं वाटतं, मी कधीच त्याच्या बाहेर काढत नाही. मला काय वाटतंय तुम्हाला सांगू का, उंचीला कमी पडतील ते. बरोबर आहे, लेवल त्याच्यात घुसल तरी का मग वरचं हे घुसलं पाहिजे ना. डोकं उलट लावतोय नंतर बेडच घुसणार नाही. इकडून लावायचं तिकडून लावायचं. साडेतीन बाय 6चा घेऊ आपण नंतर. कोणाकडे काय खजाना राहत असेल, कोणाकडे काय खजाना राहत असेल, आमच्याकडे हा खजाना आहे. हे बसेल का बघा बरं. येस येस मोठा आहे, बसला ना. तसं नट बदलू शकतो थोडं हे नको, जाऊ दे, जे आहे तेच लाव. बसतंय ना, ठीक आहे मग करा शकता. आता छान लेवल होते, कारण ते चाक व्यवस्थित वरती आले. तर मैत्रिणींनो,
या पद्धतीने आजचा व्लॉग पूर्ण झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी होऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.